डायगोनल्स आर काय इथं डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. चला मराठीमध्ये काय ना जरा सांगा आता. इथं कर्ण एकरूप नसतात, कर्ण एकरूप नाहीत, कर्ण काय नाहीत एकरूप नाहीत. इथं काय आहे सांगा, कर्ण एकरूप नाहीत. इथं कर्ण एकरूप असतात. कुणाचे कर्ण एकरूप असतात? मग मला सांगा, ह्याचे कर्ण एकरूप असतात, ह्याचे कर्ण एकरूप पाहिजेत, मग इथं कर्ण एकरूप आहेत का? नाहीत. मग ह्या आकृतीला आपण रेक्टँगल म्हणू शकतोय? नाही म्हणणार का? ह्याचे कर्ण एकरूप नाहीत. मग इथं लिहायचं इट इज फॉल्स, इट इज फॉल्स. हे असत्य आहे. हे काय सांगा, असत्य आहे. लिहून घ्या, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 जो आहे आपला, तो काय सांगितलं, 2 आकृत्या काढून घ्या. 3 आहे ना? आकृती काढून घ्या. काय काय दिलेलं आहे बघा त्यात. एव्हरी रेक्टँगल इज पॅराग्राम, म्हणजे रेक्टँगल आपल्याला हा काय दाखवायचा आहे, रेक्टँगल हा पॅराग्राम आहे का? आयत हा समांतरभुज आहे का? आयत समांतरभुज आहे का? चला, आयताचे गुणधर्म काय काय जर सांगा. सांगा, आयतला आपण पॅराग्राम म्हणू शकतो का? बघा, आयत आहे, आयताच्या अपोजिट साइड्स काय आहेत, इक्वल आहेत. ह्याचे पण अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट. ईच अँगल काय ह्याचा 90 डिग्री असतो. म्हणजे ह्याच्यावरून आपलं काय नियम येते बघा, अपोजिट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. समकोन काय असतात, एकरूप असतात. ह्याचे पण समकोन एकरूप, ह्याचे पण समकोन एकरूप. परत आणि काय कुठलं, हे बघा, लगतच्या जे अँगल असतात, लगतचे ऍडिशनल अँगल्स, ह्याची जोडी कितीचे, 180 चे. मग ह्याची पण जोडी किती असते, 180 चे. म्हणजे सगळे गुण रेक्टँगल मध्ये, सगळे गुण कुणाचे लपलेले आहेत, पॅराग्रामचे. बसतल का? इथं काय लिहिणार तुम्ही, इथं काय लिहिणार, अपोजिट साइड्स, अपोजिट साइड्स and angles are congruent. कुणाचे, रेक्टँगलचे. अपोजिट साइड्स and angles are congruent. हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ते किती पण असू दे. आयताचे सम्मुख कोन व सम्मुख बाजू काय आहेत, सम्मुख कोन व सम्मुख बाजू एकरूप आहेत. बाजू एकरूप आहेत, एकरूप आहेत. म्हणून हे विधान काय झालं, देअरफॉर इट इज ट्रू, इट इज अ ट्रू. हे सत्य आहे, हे सत्य आहे. काय सत्य आहे, रेक्टँगल आपण काय म्हणू शकतो, पॅराग्राम म्हणू शकतो. हे कारण आहे तेच. चला लिहून घ्या. ह्याचे पण अँगल किती डिग्री सांगा. each angle ऑफ काय स्क्वेअर किती आहे, इज 90. each angle ऑफ स्क्वेअर इज 90. चौरसाचा प्रत्येक कोन किती असतो, चौरसाचा प्रत्येक कोन किती असतो, प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे. प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर इट इज काय येणार, इट इज अ ट्रू. हे विधान सत्य आहे, हे सत्य आहे. आता यामध्ये सांगितलं बघा, हा चौरस आहे, प्रत्येक कोन काय असतो, काटकोन असतो. आणि ह्याचे प्रत्येक अँगल पण प्रत्येक कोन काटकोन असतो आणि सगळ्या बाजू काय असतात, समान असतात. मग मला सांगा, ह्यामध्ये अपोजिट ज्या साइड्स आहेत त्या काय इक्वल आहेत, ह्याच्या ह्याच्या. आणि इथं पण 90 डिग्री आणि इथं पण काय आहे 90 डिग्री. त्यामुळं हा जो चौरस आहे तो काय होऊ शकतो, आयत होऊ शकतो. पहिला गुणधर्म कुठला होतो जर सांगा. काय विचारलाय प्रश्न आपल्याला,
स्क्वेअर हा काय होऊ शकतोय, रोम्बस होऊ शकतोय. चौरस हा काय होऊ शकतो, समभुज चौकोन होऊ शकतो. का? चौरसाचे समोरासमोरच्या भिंती काय एकरूप आहेत आणि ऑल साइड्स काय त्याच्या इक्वल आहेत. म्हणजे ह्याच्या पण ऑल साइड्स काय आहेत, इक्वल आहेत का नाही. ह्याच्या पण सगळ्या बाजू एकरूप आहेत आणि ह्याच्या पण सगळ्या बाजू एकरूप आहेत. आतमध्ये किती डिग्रीचा अँगल तयार होतोय, ह्याचा पण आतमध्ये किती डिग्री अँगल तयार होतोय, 90. इथं लिहिणार काय तुम्ही सांगा, इट इज ट्रू, इट इज ट्रू, हे सत्य आहे. काय लिहिणार, हे सत्य आहे. आता कारण काय लिहिणार, बिकॉज काय लिहिणार, माहिती कोणाबद्दल लिहायची असते, ह्याच्या स्क्वेअर बद्दल. बिकॉज डायगोनल्स ऑफ स्क्वेअर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स म्हणा, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. मराठीमध्ये काय आणायचं, चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. काय आणायचं, परस्परांना काटकोनात दुभागतात, परस्परांना काटकोनात दुभागतात. होता, लिहून घ्यायचं. प्रश्न काय विचारलाय, प्रत्येक पॅराग्राम हा रेक्टँगल असतो का. आता एक पॅराग्राम आपण इथं काढलेला आहे असा. पहिला गुणधर्म काय जुळतोय पॅराग्रामचा, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आणि ह्याचे पण अपोजिट साइड्स काय असतात, ह्याचे पण अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे एक गुणधर्म जुळाला, एक गुणधर्म जुळते. ह्याच्या पण समोरच्या बाजू समान असतात, ह्याच्या पण समोरच्या बाजू समान असतात. ह्याचे समोरासमोरचे कोण काय असतात, एकरूप असतात. बरोबर आहे, मग हा याला एकरूप असते. ह्याचे पण काय असतात, समोरासमोरचे काय असतात, एकरूप असतात. हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, इथं 90 डिग्री असतात. पण इथं 90 डिग्री नसते आणि इथं 90 डिग्री काय असते. ह्यामध्ये 90 डिग्री आहे का, नाही. कधी कधी तर असू शकतं, कधी कधी तर असते. समजा आता आपल्याला काय सपोज करा, ह्या दोघांची जोडी किती असते सांगा, 180 असते. मग हा 90-90 होऊ शकतोय, आपण 90-90 होऊ शकतोय. पण एव्हरी म्हणले, प्रत्येक, एव्हरीचा अर्थ कळतो का तुम्हाला, प्रत्येक, सगळेचे सगळे म्हणजे जेवढे पॅराग्राम आहेत ते काय होऊ शकतात, त्यातला हा रेक्टँगल होऊ शकतो का, असा विचारलेला आहे. म्हणजे हा याला समान आहे, हा याला आहे समान, म्हणजे दोन गुणधर्म जुळले याचे. तर आता ह्यामध्ये ह्याचे कर्ण काय असतात जरा सांगा, आणि ह्याचे कर्ण काय असतात. इथे तुम्ही अनेक कारण लिहू शकता बघा. इच अँगल ऑफ पॅराग्राम is not 90. समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोण काय नसतो, प्रत्येक कोण 90 अंशाचा नसतो. अनेक कारण काय लिहू शकते सांगा. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ह्याचे कर्ण काय असतात, एकरूप असतात, पण ह्याचे कर्ण एकरूप नाहीत. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताचे कर्ण एकरूप असतात, पण ह्याचे नसतात. आयताचे कर्ण काय असतात, एकरूप असतात. म्हणून हे काय आणायचं, इट इज काय ना, इट इज फॉल्स. हे असत्य आहे. काय आहे, असत्य आहे. कारण दोघांमध्ये डिफरन्स पडायला लागला. डिफरन्स पडला की लक्षात ठेवायचं, ते विधान काय झालं, असत्य. लिहून घ्या.